ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीच्या अधिकृत घोषणेची घाई नको, राज ठाकरेंची भूमिका। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी आणि दिंडोशीतल्या जागेचा पेच कायम। वर्षावरच्या बैठकीनंतर आज पुन्हा शिवसेनेची बैठक। महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। जवळपास 180 जागांवर शिंदेंची शिवसेना आणि भाजपात एकमत। 30 ते 40 जागांवर तोडगा बाकी, सूत्रांची माहिती। अजित पवारांची राष्ट्रवादी बीएमसी स्वबळावर लढणार की युतीमधून, याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता। दुपारी पत्रकार परिषदेतनं राष्ट्रवादी भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे आज पक्षातल्या इच्छुकांशी संवाद साधणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे आज आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता। पुणे पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी। 3 दिवसांपासून अजित पवार पुण्यामध्ये ठाण मांडून सकाळपासून अजित पवारांकडून बारामतीतल्या हॉस्टेलमध्ये भेटीगाठी सुरू। जिल्हा परिषदेत भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही। पालिका निवडणुकीला शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जा। बैठकीत शरद पवारांच्या नेत्यांना सूचना। महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात। आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत। ऑफलाईन पद्धतीनेही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। आता तो विषय संपला। काही नेत्यांसोबत आता भेट होईल। नाराजीच्या मुद्द्यावरती सुधीर मुनगंटीवारांकडून पूर्णविराम। कोकणातल्या नगरपरिषद निवडणुकीत पराभवानंतर नितेश राणे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये चर्चा। नारायण राणेंनी प्रचार केला असता तर चांगलं यश मिळालं असतं, चव्हाणांचं विधान। मालवणचा निकाल लागला तरी भाजप शिवसेनेचा वाद संपेना। काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं। युतीसाठी आम्ही हात जोडून विनंती केली पण झाली नाही, निलेश राणेंचा आरोप। 16 जानेवारीनंतर निलेश राणेंचा बोलवता धनी कोण होता हे सांगणार। निवडणुकीत पैसे कुणाला पुरवले, कुणाला धमक्या दिल्या हे सांगणार। भाजपवरील डाग पुसून टाकणार, नितेश राणेंचं वक्तव्य। भोकरदनमध्ये सुपडा साफ केला। स्वतःच्या गावची खुर्ची वाचवू न शकलेले सिल्लोडचा विचार करत होते। नगर परिषदेच्या निकालावरनं सत्तारांचा रावसाहेब दानवेंवरती निशाणा, तर सामाजिक समीकरणामुळे सत्तारांचा विजय, दानवेंचा पलटवार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी। आरोपींवर आज दोष निश्चिती होण्याची दाट शक्यता। महाराष्ट्रात निवडणूक पारदर्शक पद्धतीनं घेतली नाही। भारतात लोकशाहीवर हल्ला। जर्मनीतल्या बर्लिनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप। केंद्राच्या योजनांमध्ये महाराष्ट्राला 147 लाख कोटी। महाराष्ट्रात केंद्राच्या सहकार्यानं अनेक विकास कामं राबवल्याचं स्पष्ट। केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची। पुणे जमीन प्रकरणात अजित पवारांच्या ओएसडींचा सहभाग। 2021 मध्ये पार्थ पवार, तेजवानींची पॉवर ऑफ अटॉर्नी। दमानियांचा आरोप, तर पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल न केल्यास दमानिया आज पुण्यात जाणार। मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीच्या अडचणीत वाढ। अमेडिया कंपनीकडील इरादापत्र उद्योग संचालनालयाकडून रद्द। सोलापूरच्या घोटी गावच्या जिल्हा परिषद शाळेला 2 महिन्यांपासून शिक्षकच नाहीत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। पालक आंदोलनाच्या पवित्र्यात। शिमल्यात रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये जोरदार हाणामारी। दोघांमध्ये वॉर्डमध्येच हाणामारी। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। रुग्णाच्या नातेवाईकांनी निदर्शनं केल्यानंतर डॉक्टर निलंबित। मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरनं उच्च न्यायालयाचं पालिका आयुक्तांना समन्स। उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश। मुंबईतील ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेवरनं हायकोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल। उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची लाट। ख्रिसमस नंतर किमान तापमानात हलकी वाढ होणार।
नव्या वर्षाच्या स्वागताला पारा चढा राहण्याची शक्यता. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.